हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता दिवाळीमुळे कामं जास्त वाढली आहेत, त्यामुळे जरा वेळ मिळत नाही आहे, तर प्लीज समजून घ्याल. इशिता जाऊन गेल्यावर कबीरने आधी सोफ्यावर खाली पाहिले, नंतर चुपचाप आपले जेवण सुरू केले. तरीही त्याला खाण्याचा जास्त मन नव्हतं. आज ऑफिसमध्ये घडलेल्या घटनांची आठवण येताच त्याचा मूड खूपच खराब झाला. अशा परिस्थितीत त्याने अर्धं जेवण खाल्लं, हात नेपकिनने साफ केले आणि शांतपणे बसून डोळे मिटले. काही वेळानंतर इशिता देखील जेवण करून खोलीत आली. तिला खोलीत प्रवेश करताच पहिले लक्ष टेबलावर ठेवलेल्या जेवणाच्या प्लेटवर गेले. अजूनही त्यात काही जेवण उरलेले होते, त्यामुळे इशिताला समजलं की कबीरने पूर्ण जेवण खाल्लं नाही. ती लगेच कबीर जवळ गेली, पण त्याला झोपलेलं पाहून तिने खोलीतील दिवे बंद केले आणि त्याच्याजवळ जाऊन झोपली. दरम्यान मित्तल मेन्शनमध्ये सोहेल हॉलमध्ये सोफ्यावर बसून काही क्लायंटसोबत मीटिंग करत होता. असिस्टंट त्याच्यासोबत राहून फाईल्स देत होता. काही वेळ मीटिंग केल्यानंतर सोहेलने क्लायंटना जाऊ देण्यास सांगितलं. क्लायंट स्वतःच्या फाईल्स घेऊन निघून गेले आणि आता फक्त सोहेल आणि असिस्टंट एकमेकांशी बोलत होते. दरम्यान अनायाजी, जिने वरच्या पायऱ्यांवर उभी होती, ती हे सर्व पाहत होती. सर्व क्लायंट गेलेत हे पाहून तिने दीर्घ श्वास घेतला आणि सोहेलजवळ खाली येऊन त्याचे पाय दाबायला लागली. सुरुवातीला सोहेलला काही कळलं नाही, पण अचानक अनया त्याच्या समोर येते तेव्हा त्याला थोडी भीती वाटली. अनया आपल्या पायांनी त्याला मोकळेपणाने सेवा करत होती. तिचा हा वागणूक पाहून सोहेल आणि असिस्टंट दोघेही आश्चर्यचकित झाले. सोहेल आपला पाय मागे घेऊन म्हणाला, तुम्ही काय करताय? तुमच्यावर अचानक असा ऐनवेळेचा हल्ला का येतो? वारंवार येऊन मला त्रास देता. बघा, माझा मूड आज खूप खराब आहे. ह्या पागलसर वागणुकीला थांबवा. अनया हसत म्हणाली, अरे मी तुम्हाला त्रास का देते? मी तर तुमची अर्धांगिनी आहे आणि अर्धांगिनीचा फर्ज म्हणजे पतीची सेवा करणं. तुम्ही माझे परमेश्वर आहात. आता तुम्ही खूप थकलात म्हणून मी फक्त तुमचे पाय दाबते. असिस्टंटला हसू आलं, पण त्याने स्वतःला थांबवून ही घटना शांतपणे पाहिली आणि त्याचनंतर सोहेल पुन्हा म्हणाला, मी म्हटलंय थांबवा. तुम्हाला पुन्हा पैसे हवे आहेत का? कारण जेव्हा काही हवं असतं तेव्हाच तुम्ही असे वागता. अनयाच्या डोळ्यात चमक आली. ती लगेच सोहेल जवळ बसली आणि त्याचे हात धरून म्हणाली, मला पैसे नाही हवेत, मला फक्त एक परवानगी हवी. मी जाणते तुम्हाला नकार द्यायचा आहे, पण मी फक्त विनंती करते. सोहेलने डोळे चिमूटभर करून विचार केला. तुमच्या बोलण्यापासून असं वाटते की तुम्ही तुमच्या भावाच्या घरी जाण्याची तयारी करत आहात. असं असेल तर विचारही करू नकोस. जिथे जायचं आहे तिथे जाऊ शकतेस, पण खन्ना मेन्शनमध्ये नाही. हे ऐकून अनयाचे डोळे भरून आले. ती आपल्या भावाच्या घरी जाण्याची खूप इच्छा करत होती. विशेषतः काल तिच्या दीदाचा वाढदिवस होता. इशिताने सांगितलं की सर्व घरचे तिला खूप मिस करत आहेत. तिने रडत सोहेलचे पाय हात धरून सांगितलं, मी इथून पळणार नाही. ज्या दिवशी जाईन त्या दिवशी जाईन. कृपया मला उद्या मला भावाच्या घरी जाऊ दे. उद्या माझ्या दीदाचा वाढदिवस आहे आणि प्रत्येक वर्षी मी त्यांच्यासोबत असते. जर मी उद्या तिथे नसले तर कुणीही खुश होणार नाही. मी वचन देते परत येईन. कृपया नाही म्हणू नकोस. तुला हवं असेल तर मी तुला देईन. मी पुन्हा कधी पैसे मागणार नाही. अभ्यासात लक्ष देईन, घरकाम करीन, जे काही तुला हवं आहे ते करीन. फक्त मला उद्या जाऊ दे. अनयाला रडत पाहून असिस्टंटने सोहेलकडे म्हणाले, सर, तुम्ही मॅडमला इतकं रडू नका. जर तिचं मन आहे तर जाऊ द्या ना मॅडमला. म्हणते की स्वतः येईल, मग यामध्ये एवढा त्रास का? असिस्टंटची ही गोष्ट ऐकून सोहेलने डोळे चिमूटभर करून गंभीर श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे,
तुला तुझ्या दीदीकडे भेटायला जायचं आहे तर तू जाऊ शकतेस. मला यात काही प्रॉब्लेम नाही. पण मला वचन दे की वाढदिवस संपताच तू लगेच परत इथं येशील. जर कुठल्याही कारणास्तव तुझ्या कुटुंबाने तुला थांबवलं किंवा तू स्वतःच तिथे थांबायचा विचार केला, तर मग माझ्या रागापेक्षा वाईट कोण होणार नाही. तू अगदी कल्पनाही करू शकत नाहीस की मी या रागात तुझ्या भावाबरोबर काय करेन. मी तेही पाहणार नाही की तो माझ्या बहिणीचा नवरा आहे. सोहेलची ही गोष्ट ऐकून अनया चेहऱ्यावर प्रकाश चमकला. तिने लगेच आपले अश्रू पुसून हसत हसत म्हणाली, मी तुला वचन देते, वाढदिवस संपताच मी लगेच इथं येईन. मी तिथे थांबणार नाही. हे म्हणत अनया हसत हसत उभी राहून निघालेली. पण तेव्हाच सोहेल तिला थांबवत म्हणाला, तुझ्या दीदांचा वाढदिवस आहे तर तुला त्यांच्या घरी हात रिकाम्या जाऊ लागतेस का? त्यांच्यासाठी तुला काहीतरी घेऊन जायचं नाही का? सोहेलने विचारलं. सोहेलच्या बोलण्यावर अनया अचानक थांबली. तिला आठवलं नव्हतं की तिला दीदीसाठी म्हणजे दीदासाठी काहीतरी भेटही घ्यायची आहे. तिने सोहेलकडे बघितलं आणि तेव्हा सोहेलने आपलं क्रेडिट कार्ड काढून तिला देत म्हणाला, हे घे, जे काही तुला घ्यायचं आहे ते घेऊ शकतेस. आणि त्यानंतर सोहेलचं हे ऐकून अनया जवळ येऊन क्रेडिट कार्ड घेत म्हणाली, तुमचं खूप खूप आभारी आहे. तुमची मदत मला मिळाली. जेवढे पैसे माझ्याकडे येतील ते मी तुला परत देईन, कारण मला कोणाचंही एहसान हवं नाही. अनया खन्ना कोणाचंही एहसान स्वतःकडे ठेवत नाही. हे सांगून अनया शांतपणे निघून गेली. अनया निघून गेल्यावर असिस्टंट सोहेलकडे पाहून म्हणाला, सर, काय मॅडम एकटी जाईल? त्यांच्यासोबत कोणी जाणार नाही का? आणि त्यानंतर माझा अर्थ, जर तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही स्वतः जाऊ शकता. कदाचित सर्व घरचे त्यांना तिथे थांबवतील आणि परत येऊ देणार नाहीत. असिस्टंटची ही गोष्ट ऐकून सोहेल उभा राहून म्हणाला, कोणी म्हटलं की अनया एकटी जाणार आहे. लेडी बॉडीगार्ड तितक्याच सोबत राहणार आहे. मी तिथे जाऊन वातावरण खराब करू इच्छित नाही. माझी शत्रुता कबीर खन्ना सोबत आहे, त्याच्या कुटुंबाबरोबर नाही. आणि जर मी तिथे गेलो तर सगळ्यांचा मूड खराब होईल. त्यामुळे अनया एकटी जाऊनच चांगले आहे. पूर्वी मी अनयाला तिथे जाण्यापासून थांबवत होतो, कारण मला वाटत होतं की ती तुझ्या भावाला भेटायलाच जात आहे. पण जर मला माहीत असतं की तिच्या दीदांचा वाढदिवस आहे आणि ती त्यांना भेटायला जाते तर मी कधीच तिला नकार दिला नसता. अनया कबीरला सोडून कुणालाही भेटायला घरात जाईल, त्यात मला काही हरकत नाही. फक्त ती तिच्या भावाला भेटू शकत नाही. जसं कबीर इशिताला माझ्याशी भेटायला देत नाही, तसंच मी अनयाला कबीरला भेटायला देणार नाही. हे सांगून सोहेल रागात तिथून निघून गेला. सोहेल निघून गेल्यानंतर असिस्टंट आपले डोकं धरत म्हणाला, हे दोघं किती विचित्र आहेत. दोन्ही भाव एकमेकांच्या बहिणींना आपल्याकडे ठेवून फक्त शत्रुत्व व्यक्त करत आहेत. त्यांना कळतही आहे का की हे करून फायदा कोणाला होतो? मला तर कळत नाही की फायदा खरा कुणाचा आहे. कबीर सर इशितासोबत आनंदात आहेत, सोहेल सर अनयासोबत, आणि तरीही त्यांच्यात शत्रुता का आहे? सतत या दोघांच्या भोवती राहून एक दिवसात मी पागल होणार. चांगलं असेल तर मी माझ्या खोलीत जाऊन विश्रांती घेईन. हे बोलून असिस्टंट आपल्या खोलीत गेला. अगदी दुसऱ्या दिवशी खोलीच्या खालच्या हॉलमध्ये पूजा तयार होऊन लागली होती. सर्व कुटुंबीय एकत्र बसून पूजा साहित्य पाहत होते. त्यावेळी जान्हवी खन्ना पंडिताची मागणी केलेली प्रत्येक वस्तू घेऊन येत होती. तेव्हा तिने इशिताकडे पाहिलं, जी प्रसाद तयार करून टेबलवर ठेवत होती. हे पाहून तिने इशिताला म्हणाली, इशिता, तुम्ही अजून तयार झाला नाहीत? जाऊन लवकर तयार व्हा. पूजा मुहूर्ताला सुरू होणार आहे
आणि हो, कबीरला देखील लवकर येण्यास सांग. जान्हवी खन्नाची ही गोष्ट ऐकून इशिताने हसत होकारात मान हलवली आणि चुपचाप खोलीत गेली. थोड्या वेळाने खोलीत पोहोचल्यावर तिनं पाहिलं की कबीरने धोती आणि कुर्ता घालून घेतलं आहेत. इशिताला जीवनात पहिल्यांदाच कबीर अशा कपड्यात दिसला. नेहमी ती कबीरला शर्ट पॅन्ट किंवा कोट पॅन्टमध्येच पाहत असे, पण आज धोती कुर्त्यातील इशिताला पाहून तिची नजर कबीरवर हलल्या गेल्या नाहीत. तिचं मन करीत होतं की ती लगेचच कबीरजवळ जाईल आणि त्याला समोरून पाहत राहील. ती हे विचारतच होती की अचानक कबीरची नजरही इशितावर गेली. कबीर आरशाजवळ उभा राहून स्वतःचे केस व्यवस्थित करत होता. इशिताला दरवाजाजवळून स्वतःकडे पाहताना पाहून कबीरच्या चेहऱ्यावर शरारती हसू फुटले. त्याने केस व्यवस्थित करून मागे वळून इशिताला म्हटलं, काय झालं? नजरे हटत नाहीत का? कबीरच्या या बोलण्यावर इशिता आधी आपल्या विचारांमधून बाहेर आली आणि लगेचच कमरेत येऊन म्हणाली, मी तुम्हाला बोलवण्यासाठी आली होती. तुम्ही तयार झाला की खाली चला. मम्मी तुम्हाला बोलवत आहेत. मीही लगेच तयार होऊन येईन. इशिताचं हे बोलणं ऐकून कबीरने सोफ्यावर ठेवलेली तिची कपडे पाहिली. ही कपडे जान्हवी खन्नाने इशितासाठी निवडली होती, पण कबीर इच्छित होता की इशिता त्याने आणलेल्या कपड्यात दिसेल. त्यामुळे तो तिच्या जवळ येऊन म्हणाला, तू ही कपडेच घालणार आहेस का? इशिताने सोफ्यावर ठेवलेले कपडे पाहिले आणि हसत हसत म्हणाली, सत्य सांगायचं तर मी तीच कपडे घालणार होते, पण ब्लाऊज तयार नाही, त्यामुळे मी घालू शकत नाही. त्यामुळे मी मम्मीला सांगितलंय की माझे जुने कपडे घालेन, जे मी आधी कधी वापरलेले नाहीत. इशिताचं हे ऐकून कबीर काही पावलं टेबलकडे येऊन त्यावर ठेवलेला बॅग उचलून तिला देत म्हणाला, तू हे कपडे घाल. आणि त्यानंतर हे सांगून तो जायला चालला, पण त्याच वेळी बेडवर ठेवलेला फोन वाजला. त्याने पाहिलं की असिस्टंट कॉल करत आहे. त्यामुळे फोन उचलून थेट बाल्कनीकडे गेला. इशिताला कबीरने बॅग दिला हे पाहून थोडं आश्चर्य वाटलं, पण जास्त विचार न करता बॅग घेऊन चेंजिंग रूमकडे गेली. दरम्यान कबीर असिस्टंटशी काही वेळ फोनवर बोलत होता. असिस्टंट त्याच्यासमोर सामान आणण्यासाठी बाहेर गेला होता. काही सामान सापडत नव्हतं, म्हणून मदत घेण्यासाठी त्याने कबीरला कॉल केला. पण त्याला काय माहीत होतं की कॉल करून उलट त्याला ऐकायला मिळेल. बोलून कबीरने फोन ठेवला आणि कमरेत परत आला. कबीर कमरेत आला तर पाहिलं इशिता आरशाजवळ उभी साडी घालत होती. तिला साडी व्यवस्थित घालता येत नव्हती. असं वाटत होतं की ही साडी ती पहिल्यांदाच घालत आहे. आणि त्यानंतर इशिताला बिलकुलही लक्ष नव्हतं की कबीर ती पाहत आहे. ती साडी व्यवस्थित घालण्यात गुंतलेली होती. त्यावेळी कबीर हळूहळू बेडजवळ आला. फोन बेडवर ठेवून तिला आपल्याकडे खेचलं. इशिताला काही कल्पना नव्हती की कबीर असं करेल. कबीरने हळू हात तिला कमरेभोवती ठेवला आणि चेहऱ्याकडे पाहून म्हणाला, काय झालं? तुला साडी घालायला त्रास होतोय का? आणि त्यानंतर इकडे कबीरच्या बोलण्यावर इशिता आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. त्याचा हात अजूनही तिच्या कमरेवर होता. साडी व्यवस्थित नाही लागलेली असल्यामुळे तिची कमर पूर्ण दिसत होती आणि कबीरच्या थंड हातांचा अनुभव घेताच तिला आपल्या शरीरात हलकी धडधड जाणवली. कबीरनं पाहिलं की इशिताची श्वासोच्छवास जड झाला आहे. त्याने तिचा साडीचा पल्लू पकडून प्लीट्स व्यवस्थित बांधायला सुरुवात केली आणि हळूहळू इशिताकडे झुकला. इशिताला आश्चर्य वाटलं की कबीरला साडी बांधायला येते. तो इतक्या सुरेख रीतीने प्लीट्स बांधत होता, जणू तो हे काम अनेकदा करून आला आहे. हे विचार करून तिला थोडा वाईटसुद्धा वाटलं. पण कबीरचा चेहरा जवळून
पाहिल्यानंतर ती सर्व गैरसमज विसरून त्यात हरवून गेली. कबीरला माहीत होतं की इशिता फक्त त्याला पाहत आहे, त्यामुळे तो मनात मुस्कुरातो होता. त्याने साडीची प्लेट व्यवस्थित बांधली आणि कमरेभोवती टिकवली. तसे करताच इशिताने डोळे झाकले. तिचा श्वास अगदी वेगाने जात होता. कबीरच्या स्पर्शाने तिला चांगलं वाटत होतं. काहीसा आरामदायक अनुभव येत होता, अगदी आधीपेक्षा वेगळा. इशिताचे डोळे अजूनही बंद होते. कबीरच्या हाताने तिच्या कमरेभोवती काम करत राहिलं. जेव्हा कबीरने तिच्या कमरेत साडी बांधली आणि तिच्याकडे पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावर शरारती हसू फुटले. इशिता अजूनही डोळे उघडलेले नव्हते, त्यामुळे तो आपल्या बोटांची हालचाल करत तिच्या कमरेभोवती खेळू लागला, जणू काही लिहित आहे. इशिताला कळलं की कबीर तिच्या कमरेभोवती हलके छेडछाड करत आहे. तेव्हा तिने लगेच डोळे उघडले आणि ती तिथून दूर गेली. तरीही इशिताची साडी अजून पूर्णपणे व्यवस्थित बांधलेली नव्हती. इशिताने साडी अजून नीट प्रकारे घातलेलीही नव्हती. कबीर फक्त तिच्या कमरेवरती प्लेट बांधलेला होता, तर खांद्यावरती प्लेट अजूनही बाकी होती. अशा परिस्थितीत इशिताने झपाट्याने उरलेली साडी उचलून आपल्या खांद्यावर टाकली. कबीरने हे पाहताच तिचा पल्लू पकडून स्वतःकडे खेचत म्हणाला, मला साडी व्यवस्थित घालू दे. मला माहीत आहे की तू हडबडी करताना गडबड करशील आणि सगळं कुटुंब खाली आहे. फक्त 2 मिनिटं शांत राहा, मी तुला नीट साडी घालून देईन. हे सांगून त्याने पुन्हा एकदा इशिताला नीट साडी घालायला सुरुवात केली. त्याला कधीच वाटलं नव्हतं की त्याने निवडलेली साडी इशितावर इतकी सुंदर दिसेल. त्याला तर मन होतं की ही साडी इशिताला कायमची घालून द्यावी. इशिताला ही अजून अपेक्षा नव्हती की ही साडी तिच्यावर इतकी गोड दिसेल. साडी हलकी गुलाबी आणि हलकी लाल रंगाची होती. मिक्स रंग असल्यामुळे इशिताच्या गोऱ्या शरीरावर ती अत्यंत उठून दिसत होती. तिचे ओले केस जे कमरापर्यंत येत होते, तिच्या सुंदरतेत आणखी भर टाकत होते. इशिताने पाहिलं की कबीरने तिला साडी व्यवस्थित घालून दिली आहे. मग ती आरशाजवळ जाऊन स्वतःला पाहू लागली. आज तिला स्वतःवर प्रेम वाटत होतं. कबीरने तिला इतक्या नीट साडी घालून दिली होती की ती स्वतः कधीच इतक्या नीट घालू शकली नसती. कदाचित म्हणून तिच्या मनात कबीरला काही प्रश्न विचारायचे आले. पण त्यापूर्वीच मयंकने कबीरला आवाज दिला आणि त्यानंतर कबीर फोन घेऊन खोलीतून बाहेर गेला. कबीर निघून गेल्यानंतर इशिताचे प्रश्न तिच्या मनातच राहिले आणि ती चुपचाप आरशाजवळ बसून स्वतःला व्यवस्थित करण्यास लागली. सगळे घरातले लोक इशिताच्या येण्याची वाट पाहत होते. कबीर पूजा सुरू करून बसला होता. पंडितांनी कबीरसोबतची पूजा संपवली होती. आता फक्त इशिताच्या येण्याचीच वाट पाहावी लागली. ते सगळे इशिताची वाट पाहत होते की अचानक सर्वांच्या कानात पायलची घडघड ऐकू आली. सर्वांची नजर एकाच वेळी सीडीकडे गेली, जिथून इशिता आपली चुन्नी डोक्यावर ठेवून हसत सर्वांकडे बघत खाली येत होती. इशिता हसत कबीरकडे आली, पण बसण्यापूर्वी तिची नजर अनयावर गेली, जी दरवाजाद्वारे घरात प्रवेश करत होती. अनयाला पाहताच इशिताने सगळं विसरून तिला गळ्यात घालून घेतलं. अनयासुद्धा इशिताला पाहून खुश होती. गळ्यात घेऊन अनयाने इशिताला वरून खालीपर्यंत बघितलं. आज इशिताला पाहून अनयालाही तिच्या जवळ ठेवायचं मन झालं. खरंच इशिता खूप गोड दिसत होती. जर तिथे दुसरा कोणी मुलगा नसता तर अनयाने तिला लगेच प्रपोज केलं असतं. अनया हसत म्हणाली, मला वाटत आहे आज कुणाचीही नजर लागो न लागो, माझी नजर नक्की लागणार आहे. त्यामुळे तुला कुणाचीही नजर लागण्याआधी मी तुला काला टिक्का लावते. हे सांगताच अनयाने आपल्या डोळ्यातील काजळ घेऊन इशिताच्या कानाच्या मागे लावले.